गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार हैं लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपाच्या 4 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले। केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपले नशीब आजमावलं होतं। मात्र त्यांना यात अपयश आल्यानं आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून या पक्ष प्रवेशामुळे डोंबिवलीतील सेनेची राजकीय ताकद वाढणार आहे। यावेळी सर्वांचे पक्षात जाहीर स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शिवसेनेचे सागर जेधे यांची डोंबिवली शहर सचिवपदी, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिवपदी सागर दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाल दांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर सचिव संतोष चव्हाण यांच्यासह प्रकाश म्हात्रे, गुलाब वजे, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यादी इतकी मोठी आहे, यादी द्या। माजी नगरसेवक शैलेश धात्रकजी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मनीषाताई धात्रक, त्याचबरोबर माजी नगरसेवक शिखर चौधरी, त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रमिलाताई चौधरी, त्याचबरोबर आमचा युवा योगेंद्र भोईर, ट्विंकल योगेंद्र भोईर, त्याचबरोबर ज्ञानेश्वर विठ्ठल कचवे, जितू पेडणेकर, मनीषाताई धुरी, ममताताई घाडीगावकर, शुभदा देसाई, प्रल्हादजी पाटील, त्याचबरोबर नारिवली गावचे नारिवली आणि बालेगाव हे पूर्ण मिळून मला वाटतं 100पेक्षा 200 शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी सरपंच या सगळ्यांनी जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर डोंबिवली मनसे वाहतूक सेना चिटणीस ज्ञानेश्वरजी कचवे त्यांच्या अध्यक्षतेखाली भरपूर लोकांनी या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे खूप इथे मनपूर्वक शिवसेनेमध्ये स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो। शिवसेनेची ताकद जी आहे या सगळ्यांमुळे वाढलेली आहे। या सगळ्यांचा योगदान जे आहे, सगळ्यांचं योगदान डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये हे मोठं आहे। लोकप्रतिनिधी म्हणून, त्याचबरोबर पदाधिकारी म्हणून त्यांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा जो आहे हा नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी होईल। माननीय मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, शिवसेनेच्या कामावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। आपण पाहिलं असेल इकडे 500पेक्षा जास्त लोकांनी जो आहे हा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। आपण बोलू शकतो जम्बो पक्षप्रवेश या शिवसेनेमध्ये जे आहे या डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर महादेवाच्या साक्षीने या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याचबरोबर पिंपळेश्वर महादेव मंदिरच्या सगळ्या ट्रस्टींचे पण या ठिकाणी खूप अभिनंदन करतो की गेले अनेक वर्ष जो प्रश्न प्रलंबित होता जागेचा, तो प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागला।
याच्यामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी त्याचबरोबर ट्रस्टींनी लोकांनी संघर्ष केला, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. गैरवादाची सुद्धा लढाई इथं दिसत आलेली पिंपळेश्वर मंदिराच्या वेळेस. पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये जेव्हा आता आम्ही पूजा अर्चा केली त्याच्यानंतर इकडे मी माझं भाषण केलं, ट्रस्टी सगळ्या ट्रस्टींनी मिळून जो आहे तो सत्कार या ठिकाणी केला, तर तुम्ही मला वाटतं माझं भाषण नीट ऐकलं नाही. त्यामध्ये मी सगळ्यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे. हे काम जे आहे ते कुठल्या एकामुळे जे आहे झालेलं नाही. गेले अनेक वर्षाचा संघर्ष जो आहे हा पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या मागे आहे. या सगळ्या प्रांगणाचं जी जमीन जी आहे ही मिळावी याच्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी जे आहे पंचकृषीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान जे आहे ते याच्यामध्ये आहे. आम्ही सगळे जे आहे निमित्त मात्र आहोत. जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, आता जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत जी आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे राजेशजी मोरे असतील, त्याचबरोबर आमचे जिल्हाप्रमुख असतील, प्रत्येक ट्रस्टी असेल या मंदिराचा, या सगळ्यांचं योगदान जे आहे याच्यामध्ये आहे. मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत नेमकं? मला ट्रस्टींनी सांगितलेलं आहे, पण तारीख जी आहे ती आता 8 तारीख बोलत आहेत, तर नक्कीच या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी होईल. कारण की गेले अनेक वर्षाच्या संघर्षानंतर या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मंदिराची जमीन जी आहे ही पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला परत मिळालेली आहे. विषय तुम्ही सांगितलेलं की विकासाच्या याच्यामध्ये आता कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.